ओम नमः चंडिकाय. नमस्कार. हां, देवी भागवतावरच्या परिचयात्मक ही चाललेली जी काही मालिका आहे आपण कालपर्यंत द्वितीय स्कंदाला आरंभ केलेला होता. प्रथम स्कंध एक पूर्ण वेगळा विषय, शब्द तन्मात्रा, आणि व्यासमहर्षींच्या दृष्टिकोनातून व्यासमहर्षी हे आपले मुख्य चरित्र नायक आहेत असं ग्राह्य धरून आपण केलेली ही मालिका, आता ही परिचय मालिका. आणि हा संबंध देवी भागवत जे आहे ते व्यासांवरतीच मुख्यतः लक्ष केंद्रित करतं, फोकस करतं, असं हे देवी भागवताची ह्याच्यामध्ये ही आलेली महत्ता आहे. मग आता आपण कालपर्यंत बघितलं की ह्या देवी भागवतामध्ये आपण प्रथम स्कंदामध्ये शब्द तन्मात्रा बघितली आणि महाराज शुकाचार्यांचा महापरिनिर्वाण बघितला. आणि त्याच्यानंतर द्वितीय स्कंदाला आरंभ केल्याच्या नंतर ही जी कथा सुरू होते ह्याच्यामध्ये स्पर्श तन्मात्रेच्या दृष्टिकोनातून कुंती मातेचं चरित्र, त्याच्यानंतर सत्यवतीचं चरित्र, शंतनू गंगा यांचा विवाह झाल्याच्यानंतर शंतनू महाराज पुन्हा सत्यवतीच्या प्रेमात कसे पडतात आणि त्यासाठी भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा कशी केली की मी आजन्म ब्रह्मचर्य पालन करेल वगैरे वगैरे, हा कथाभाग त्याच्यामध्ये येतो. आता ह्याच्यामध्ये सांगायचं काय मला, ह्या परिचयात्मकामध्ये ह्याच्यामध्ये दिलेलं काय, एक गोष्ट अशी आणखीन एकदा उद्धृत करावीशी वाटते. प्रथम स्कंद जर समजला असेल, त्यातली कालगणना समजली असेल, तर ह्याच्यामध्ये येणारे हे जे भिन्न विषय आहेत त्या विषयांबद्दलचं आपल्याला थोडंसं आकलन लगेच होऊ शकतं. म्हणजे कालगणना म्हणजे काय की ह्या एका चतुर्युगांच्या संचामध्ये, त्याला एक युग म्हटलं की त्या युगामध्ये आपल्याला व्यास वेगळे, तसे अवतारांच्या गणक्रम पण वेगळा, त्यांचं चरित्र पण वेगळं. तसं ह्या देवी भागवतामध्ये आलेलं जे चरित्र आहे की नाही, ह्या चरित्रामध्ये शुकाचार्यांचं विवाह झाला असं सांगितलं, तसं परीक्षिताचा मृत्यू पण अत्यंत भयावह सांगितलेला आहे. की काय सांगितलं त्याच्यामध्ये, तर शेवटचे नंतरचे ते 3-4 अध्याय जे आहेत त्याच्यामध्ये महाराज परीक्षितांचं चरित्र येतं की त्यांना जेव्हा, कथा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मला फक्त त्याचा परिचय द्यायचा आहे आणि कथेचं जे वेगळंपण आहे ते तेवढं तुम्हाला समजावून सांगायचं. म्हणजे कथा काय आहे की परीक्षित राजाला शाप मिळतो की गळ्यामध्ये शृंगी ऋषींच्या शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये शाप घातल्यामुळे त्यांचा मुलगा जो आहे तो त्यांना शाप देतो की बाबा आजपासून 7व्या दिवशी तक्षक नावाच्या सापापासून तुला मृत्यू येईल, असं ते त्याला शाप मिळतो. आणि शापाची वाणी मिळाल्याच्या नंतर आपल्याकडं आपण सर्वच साधारणपणे असं ऐकलंय की शुकाचार्यांकडे तो परीक्षित गेला, शुकतालला, तिथपासून भागवत कथा ऐकली आणि नंतर सापाने दंश केला आणि त्याचा महानिर्वाण झाला असं ऐकलं. पण इथं देवी भागवतामध्ये थोडंसं प्रत्यक्षरित्या कलियुगातल्या विचारांप्रमाणे सांगितलंय की बाबा सापाने मृत्यू झाला, साप चावून मृत्यू झाला परीक्षित राजाचा, गोष्ट खरी आहे. भागवत कथा किती जरी ऐकली, काही जरी केलं तरी मनामध्ये इच्छा होती ना, त्याच्या देवी भागवताचं चिंतन आहे बरं का, हे माझं नाही, मनामध्ये अशी इच्छा होती की बाबा मला जगायचंय, मग तो जगावा आणि मला हे सगळं राज्य पाहिजे. मग चरित्र परीक्षिताचं सांगताना पण असं सांगितलंय की परीक्षित राजाने ताबडतोब एक विशाल काय अशा मोठ्या महालाची योजना केली की त्या योजनामध्ये त्याच्या परवानगीशिवाय कोणीही एक पक्षी सुद्धा येऊ शकणार नाही. इतके सगळे हत्ती बाजूला लावले, सैन्य दळ, घोडदळ सगळेजण त्या बाजूला उभं राहिले की महाराज परीक्षितांच्या परमिशनशिवाय, परवानगीशिवाय कोणी आतमध्ये जाऊ शकत नाही, अशी त्यांनी योजना केली. आतमध्ये एकदम 8व्या-9व्या मजल्यावरती परीक्षित राजा एकटा बसलेला होता असं त्यांनी सांगितलं. मग त्यावेळेला कथा अशी येते की कश्यप मुनी जातात, मग त्यांना मदत करायला मंत्राच्या प्रभावाने त्यांचा विचार मी पुन्हा जिवंत करतो वगैरे वगैरे कथा येते. पण त्यांनाही हा तक्षक म्हणतो की नाही, ह्या परीक्षिताचं वागणं अयोग्य आहे, त्यांनी ऋषींचा अपमान केला, त्याचं फळ तर त्याला मिळायलाच पाहिजे. तर त्यावेळेला कश्यप म्हणतात की मी थांब, माझी कीर्ती जाईल असं मी काम करणार नाही. मग कश्यपाने विचार केला मनामध्ये आणि ध्यान नसतं बघितलं की परीक्षिताची आयु संपलेली आहे, मग अशा वेळेला काय करायचं. मग त्याच्याकडून थोडंसं धन घेतलं आणि कश्यप निघून जातात. विषय आपला काय आहे की मृत्यू समय जवळ आलेला असताना बघा सिद्धांत काय आहे, भगवद्गीता काढा, सगळ्यांना 8वा अध्याय माहिती आहे, यम यम वापी स्मरण स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तंतमेवैति कौंतेय सदा तद्भाव भवितः. हे कुंतीपुत्रा, मृत्यूच्या वेळेला शरीर जी भावना घेत स्मरण करत जाईल तो त्या भावाला प्राप्त होतो. आता म्हणजे काय होतं बघा, जे जीतेनी अवसरे, जे आवडोनी जीवे उरे, तेची मरणाची या मेरे फार हो लागे, असं माऊली बोलतात की मनामध्ये, तुमच्या जीवनामध्ये, आयुष्यामध्ये, आयुष्यभर मनामध्ये आवडीने काय उरतं, काय राहतं मनामध्ये, त्याचीच तुम्हाला मृत्यूच्या वेळेला आठवण येते.
ते काय म्हणतात, शंकराचार्य म्हणतात एषा एव अंत्या भावना देहांतर प्राप्तौ कारणम. ही जी अंत्य भावना म्हणजे मृत्यूच्या वेळेला असलेली जी भावना आहे तीच तुम्हाला जन्मजन्मांतरमध्ये जन्म घेण्याला लावण्याचं कारण होतं. असं म्हणून तुम्ही लक्षात ठेवा की जन्माच्या वेळेला काय मग सदा तद्भाव भवितः स्मर्यमाणो अभ्यस्तो येन. असं भाष्य करताना शंकराचार्याने सांगितलं की स्मर्यमाणो अभ्यस्त येन इति सद्भाव भवितः. आवडीने जीवी उरे, की जे सतत तुमच्या मनामध्ये राहतं की बाबा मला काय पाहिजे, धन समृद्धी कमवायची आहे, मला पैसे कमवायचे आहेत, मला नाव कमवायचे आहे, माझ्या फेसबुकवरती एवढे फॉलोअर झाले पाहिजेत, बरोबर आहे की नाही, माझे इंस्टाग्रामवरती एवढे फॉलोअर झाले पाहिजेत वगैरे वगैरे, या जे काही असेल ते. मनुष्य जन्म प्राप्त झाल्याच्या नंतर मनुष्याचं मुख्य ध्येय फेसबुकवरती फॉलोअर वाढवणे आहे, इंस्टाग्रामवरती फॉलोअर वाढवणे आहे, की भगवंताचं ध्येन करून ह्या मनुष्य देहाचं 184 नंतर जन्म प्राप्त गेल्याच्या नंतर प्राप्त झालेल्या ह्या मनुष्य देहामध्ये आपण भगवत प्राप्ती करून घ्यायचं हे ध्येय आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. तर इथं बरोबर तेच सांगितलं, परीक्षिताला जिवंत राहायचं आहे, त्यासाठी तो करायला काय सगळं काही तयार आहे. तक्षकाला मी आतच येऊ देणार नाही, तो कसा दंश कसा करेल मला, असं परीक्षिताचं थोडंसं लॉजिक होतं. त्यामुळं त्याप्रमाणे त्यांनी विचार केला की आता कसं येणार, पण मग इच्छा होती ना, माझी इच्छा आहे जगायच्या वेळेला. मग परीक्षिताची जर जगण्याची इच्छा असेल, परीक्षिताला जर जगायचं असेल आणि त्यावेळेला अचानकपणे जर सर्पदंशाने त्याचा मृत्यू झाला असेल तर मग त्याची गती चांगली झाली असेल कशावरनं, तमेव इति कौन्तेय तदा तद्भाव भवितः, असं जर सिद्धांत सांगतो. भगवान बोलतात अंतस्मारे अंतकालेच मामेवम, नाही का, की स्मरणमुक्ता कलेव्रन यप्रयाती समद्भावम सयाती परमागती. भगवान बोलतात की माझं जर स्मरण करशील तू तर तू मला प्राप्त होशील. पण ह्याच्यानंतरचा जो श्लोक सांगितला 8व्या अध्यायामध्ये भगवान काय बोलतात की आणि भागवताचं पण तुम्ही काढलं, श्रीमद भागवताच्या 2य स्कंदामध्ये जेव्हा परीक्षित विचारतो की म्रियमाणस सर्वथा, मरणासन्न असणाऱ्या व्यक्तीने काय करायला पाहिजे ते सांगतात. आणि मनुष्य देहाचं सार्थक कशामध्ये आहे की एकच, की काय, जन्मलाभे परम पुंसाम अंते नारायण स्मृती. अर्ध्या श्लोकाचं विस्तार म्हणजे संपूर्ण श्रीमद भागवत महापुराण, की मृत्यूच्या काळी भगवंताचं नाम मुखामध्ये येणं, मनामध्ये भगवंताचं स्मरण होणं, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. मग परीक्षिताला जर जिवंत राहायचं होतं, जगायचं होतं, तर त्यावेळेला जर त्याला माझी संपत्ती, माझी काय प्रॉपर्टी, माझी मुलं, माझं महाल, माझं सगळं जर आठवत असेल तर परीक्षिताची गती झाली असेल असं कशावरून, हा प्रश्न. आणि ह्याच निकषावरती देवी भागवतामध्ये सांगितलं की परीक्षिताची उत्तम गती झालेली नाही, असं देवी भागवताचं म्हणणं आहे. आणि पुन्नाम नरका यत्र येते इथे पुत्रहा, हे पुत्राचं कर्तव्य आहे की पुत्राने आपल्या पितरांना पू नावाच्या नरकातून तारण केलं आहे म्हणून त्याचं नाव पुत्र असं पडतं. तर ते नाव सार्थकी करण्यासाठी म्हणून हे पुत्राचं कर्तव्य आहे की पुत्राने आपल्या पितरांसाठी देवी भागवताचं कथा अवश्य करावी. व आपल्या पितरांच्या उद्धारासाठी आपल्या कुलदेवतेची, आपल्या कुलदेवीची, विशेष करून देवीची, कारण कुलदेवता, कुलदैवत, कुलदेवी हे सगळे पितृ ह्याच्यामध्ये येतात की जेणेकरून तुम्हाला त्याचा, म्हणून तिच्या तुष्टीसाठी, तिच्या प्रसन्नतेसाठी म्हणून तुम्ही हे देव भगवताची कथा करावी, अशी कथा ह्याच्यामध्ये आलेली आहे. व्यास महर्षी मग याच्यामध्ये परीक्षिताला जेव्हा तक्षक चावतो आणि परीक्षित असं म्हणतात की अशा भरपूर ज्वाला निघाल्या होत्या, म्हणतात म्हणजे देव भगवत म्हणतं की भरपूर ज्वालामध्ये जळून दग्ध, एका मिनिटात दग्ध भस्मसात परीक्षित झाल्याच्या नंतर त्यावेळेला जन्मेजय अत्यंत लहान होता, पण त्यावेळेच्या प्रधानाने अमात्याने जन्मेजयला राज्यावरती बसवलं. जेव्हा जन्मेजय मोठा झाला तेव्हा तक्षकाचा शत्रू असणारा उत्तंक त्या ठिकाणी येतो आणि उत्तंक फूस लावतो की तुझ्या वडिलांचा प्रतिशोध तू घेत नाही, असा कसा तो मुलगा. ह्याच तक्षकाने चावला आलेल्या, त्याचं काय नाव होतं, कश्यपांना पण त्यांनी माघारी पाठवलं. का पाठवलं, स्वतःचं काहीतरी स्वार्थ असेल, मग तू आता सर्पसत्र कर म्हणून तक्षकाचा प्रतिशोध घ्यायसाठी म्हणून जन्मेजयानी सर्पयज्ञ किंवा सर्पसत्र नावाचा यज्ञ चालू केला. जगात जेवढे आहे नाहीत म्हणून सगळे साप आहेत त्या यज्ञामध्ये येऊन व्हायला लागले. पण हा तक्षक भारी हुशार, इंद्राच्या सिंहासनाला जाऊन बसला होता. तर ते आचार्यांना म्हणाले की तू असा काहीतरी मंत्र म्हण की जेणेकरून हा इंद्राच्या सिंहासनासहित हा तक्षक या यज्ञामध्ये येईल. ह्या वेळेला मग त्या ठिकाणी त्यांचा समजावून सांगण्यासाठी त्या ठिकाणी एक बटू रूपामध्ये आस्तिक महामुनी त्या ठिकाणी येतात आणि त्याला म्हणतात, राजन तू हे काय करतो, प्रतिशोधाने तुझ्या वडिलांचा उद्धार होणार आहे का, नाही, आणि रागाने, क्रोधाचा सगळ्यात जास्त त्रास तुलाच होणार आहे. प्रतिशोध घेऊन इतरांवरती स्वतःचा त्रागा करून तू एकाग्रचित्त स्वस्थ बसू शकत नाही. म्हणून हे राजा, तू हा यज्ञ सोड आणि
तत्काल तुझे आहे तू भगवतीच्या शरणागतीमध्ये जा, असं परीक्षितांना राजा जनमेजयाला आस्तिक मुनींनी सांगितलं. मग हे आस्तिक मुनी कोण, ह्यांची कथा, त्यांची आई जी आहे जिला आपण मनसा देवी म्हणतो, त्या मनसा देवीची कथा या ठिकाणी अर्ध्या भागाने इथं, अर्ध्या भागाने 9व्या स्कंदामध्ये आलेली आहे. तर ते मनसा देवी कोण, कशी तिची उपासना काय वगैरे हा कथाभाग त्याच्यामध्ये येतो. मग सांगायचं तात्पर्य काय की द्वितीय स्कंदामध्ये पूर्वार्धामध्ये म्हणजे पहिल्या 6 ते 7 अध्यायांमध्ये स्पर्शतत्वामुळे होणारी तुमची जी हानी आहे की जेणेकरून पांडवांच्या पूर्वजांची स्वतःची म्हणजे पात्रतेच्या खाली जाऊन काही गोष्टी केल्या कारणानं जे काही घडलं त्यांचं जे काही परिणाम असेल, त्याची काही जे काही उत्तरदायित्व असेल ते सगळं नंतर पांडवांना आणि कौरवांना दोघांनाही वैमनस्याच्या दृष्टिकोनातून भोगावं लागलं, आहे की नाही. आणि जशी वृत्ती होती त्याप्रमाणे त्या ठिकाणचे अपत्य त्यांना झाले आणि तशी त्यांची बुद्धी झाली, त्याप्रमाणे तेही सगळ्या गोष्टी घडल्या. महाभारताचं आदी पर्वातलं आस्तिक पर्व, संभव पर्व, त्याच्यानंतर अंशावतार पर्व, ह्या सगळ्या पर्वांचे जे काही अध्याय आहेत की नाही, ह्या अध्यायांचा सार म्हणजे हे द्वितीय स्कंदातले काही पहिले 6 ते 7 अध्याय आहेत. आणि ह्याच्यामध्ये काय होतं, ज्या वेळेला आस्तिक मुनी जन्मेजय राजाला समजावून सांगतात आणि त्यावेळेला भगवान वेदव्यासांचं तिथं आगमन होतं आणि 3ऱ्या स्कंदाला सुरुवात होते. या ठिकाणी हा स्कंद संपतो. मग ह्याच्यातून घ्यायचं काय की स्पर्शतत्मात्राच्या नादानी किंवा स्पर्शाच्या सुखाखातर त्या मोहाच्या वेळेला मनाला जी लागलेली चटक असते की ज्या स्पर्शाच्या योगाने जी चटक असते की त्या योगे आपण नीतिभ्रष्ट होऊन आपण जर निषिद्ध कृत्य जर केलं तर त्या योगे आपण आपल्या आलंबनापासून, आपल्या ध्येयापासून, आपल्या उद्दिष्टापासून, आपल्या भगवतीपासून, आपल्या भगवंतापासून, आपल्या गुरु महाराजांच्या कृपेपासून वंचित होऊ शकतो. म्हणून आपण त्यापासून दूर राहावं आणि आपल्या अहंकाराच्या अधीन होऊन, आपल्या सत्तेच्या ऐश्वर्याच्या अधीन होऊन जर आपण एका ऋषींना, एका आचार्यांना, आचार्यतुल्य व्यक्तींना आपण जर दुर्बल समजून त्यांचा अपमान करू तर त्याचाही परिणाम घोर असेल, हे एक शिकलो. आणि 3रा मुद्दा, वडिलांचा मृत्यू झाल्याच्या नंतर त्यांच्यासाठी प्रतिशोध न घेता, त्यांच्या शांती करता, त्यांच्या कृपेकरता म्हणून आपण देवी भागवताची कथा अवश्य ऐकावी, हा या द्वितीय स्कंदाचा आदेश आहे. किंवा देवी भागवताचा विनियोग सांगताना सगळ्याच ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी असं आहे की तुम्ही जर हे कथानक वाचाल तर तुमच्या पितरांना गती मिळेल, हे श्राद्धाच्या वेळेला वाचा, पक्ष पंधरवड्यात वाचा. देवी पुराणामध्ये ब्रह्मदेव स्वतः सांगतात की पक्ष पंधरवड्यामध्ये देवीची उपासना करा, कारण देवी स्वतः पितृरूपिणी, कारण ती प्रकृती आहे, ती माया आहे, ती जननी आहे, ती आपणा सर्वांची हितकारिणी आहे आणि सर्वांची पूर्वजांची पण पूर्वज असणारी ती भगवती जगदंबा आहे. म्हणून देवी भागवताचं श्रवण पितृपक्षामध्ये किंवा नवरात्रामध्ये करा, कारण पितृपक्ष आणि नवरात्र दोन्ही जोड. आधी पितृपक्ष येतो ज्याला महालय पक्ष म्हणतो आणि मग देवी पक्ष येतो ज्याला आपण नवरात्र म्हणतो, बरोबर आहे की नाही. मग काय महालय म्हणजे काय हो, महालय बघा. मग लय कशाचा, माझ्या चित्ताचा, माझ्या मनाचा लय तुझ्या स्वरूपामध्ये होणं हाच खरा महालय आहे. माझ्या मनामध्ये असणारा मोहरूपी जो महिषासुर आहे त्याचा लय भगवती स्वरूपामध्ये होणं हाच खरा महालय आहे. आणि ह्या महालयासाठीची विधान कशी करायची आणि कोणत्या गोष्टी कशा करायच्या यासाठी म्हणून ह्या देवी भागवताचं श्रवण, पठण, चिंतन, मनन, निदिध्यासन करून त्याप्रमाणे कृती करणं हे श्रेष्ठ सांगितले. ही कथा आपण उद्याच्या भागामध्ये 3य स्कंधाच्या आणि 4th स्कंधाच्या भागात परिचयात्मक अगदी थोडक्यात आपण बघणार आहोत. ओम नमः चंडिकाय.